ओके आता बघा, आता आपल्याला याच्यातले काही एक्झाम्पल्स बघायचे आणि हे एक्झाम्पल्स आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, आहे का नाही? आणि आपण बघूया मग ते कसं काय येतं, काय नाही बघा. एक क्वेश्चन देतो, वर्ड प्रॉब्लेम नंतर घेऊ, पहिले आपण काय करू, सोपे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. जर समजा तुम्हाला आता प्रिन्सिपल दिलेले, समजा एक क्वेश्चन आहे जसा की प्रिन्सिपल आहे तुम्हाला 20,000. ओके, रेट बँकेने काय दराने दिले, तर तुम्हाला 8% ने दिले, दर 8% ने 8% दिले आणि टाइम किती आहे, 3 वर्षासाठी दिले. तर तुम्ही त्या बँकेला किती पैसे वापस करणार, असा तो प्रश्न आहे. समजा प्रिन्सिपल किती आहे 8,000, बरोबर आहे. रेट किती आहे 8% आणि टाइम किती आहे 3 इयर्स. बघा आता आपल्याला SI चा फॉर्म्युला माहित पाहिजे. SI इज इक्वल टू काय रे, P इंटू R इंटू T होल अपॉन 100. बरोबर. प्रिन्सिपल किती मग 20,000, रेट किती आहे, शाबास. टाइम किती आहे, होल अपॉन 100. बघा बँकेकडनं किती घेतलेले 20,000, रेट किती आहे 8, टाइम 0 0 2 0 गेला, 1 0 1 0, 200 इंटू 8 इंटू 3. याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. बघा आता आपण याचं करून घेऊया, मला हे सोपं वाटतं. 200 इंटू 8 3 जा 24, बरोबर आहे. 24 2 जा 48 आणि मागे 0 0. काय झालं रे 4,000. हे काय पण 4,800 8%. 4,800 काय, सिंपल इंटरेस्ट आहे. काय सिंपल इंटरेस्ट. मग बँकेला आपण जे वापर करणार आहोत त्याला काय किती करावं लागेल, मग अमाऊंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे 20,000, इंटरेस्ट किती आला, सिंपल इंटरेस्ट 4,800. म्हणजे टोटल अमाऊंट किती झाली 24,800 अमाऊंट. ओके, जिग्नेश गिव द रिटर्न द बँक ₹24,800. समजलं का कसं असतं, प्रिन्सिपल, रेट, टाइम. ओके, SI इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. याच्यात जशा जशा त्या व्हॅल्यू टाकलेल्या आहे. समजलं का कसं आहे, सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे ना, लिहा पटपट. हा तर पुढे बघा. आता पुढचा, आता अजून एक तुमचं लिहिलं गेलं ना. ओके बघा पुन्हा, समजा प्रिन्सिपल आहे 2,000 झाले. मी प्रिन्सिपल घेतले 10,000. मी जिग्नेश कडनं पैसे घेतो प्रिन्सिपल सिंपल इंटरेस्टने. रेट जिग्नेशने मला दिला 10%चा आणि टाइम दिला मला, जिग्नेशने सांगितलं सर 2 वर्षात पैसे वापर द्या. ओके, SI इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T होल अपॉन 100. प्रिन्सिपल किती रे पोरा हो 10,000, रेट किती आहे 10% आणि टाइम किती आहे 2 होल अपॉन 100. बरोबर आहे ना, 1 2 1 2 काय आलं रे 100 इंटू 10 इंटू 2, बरोबर आहे ना. किती झाले रे 100,000 इंटू 2 किती झाले रे. बघा जिग्नेश माझ्याकडून किती पैसे घेणार, किती घेणार आहे, काय 2,000 घेणार नाही, 2,000 तर सिंपल इंटरेस्ट झाला. पवन लिहू नको, मंदबुद्धी. बोला अमाऊंट इज इक्वल टू बोला इंटू आहे का प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे 10,000 आणि इंटरेस्ट किती आहे 2,000. किती झाला रे बघा. Jignesh take a 12,000 for return money.
बरोबर आहे का नाही? जिग्नेश 12,000 रुपये घेणार आहे माझ्याकडनं. किती? बघा इंटरेस्ट. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ का? बघा बरं, तुम्हाला येतं का? प्रिन्सिपल 800, रेट घ्या 8,000 घ्या, रेट घ्या 8% आणि टाइम घ्या 5 years. चला चला काढा पटापटा सोडवा. क्वेश्चन नंबर टाका. क्वेश्चन नंबर 2. पण पुढे डिस्कस करूया. ओके, डिस्कस म्हणजे ते सोडूया. बरोबर आहे की नाही? चला, तुम्हाला बरोबर आलं की नाही? ओके, चेक करूया. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू, बोला, P इंटू R इंटू T होल अपॉन प्रिन्सिपल काय आहे? 8,000. रेट काय आहे? 8. टाइम किती आहे? 5 years. होल अपॉन 100. कोणाचं आलं इथपर्यंत? गुड. इथपर्यंत बाई ही स्टेप आणि ही स्टेप फॉर्म्युला नाही, याला फॉर्म्युला म्हणतो बरं का. सूत्र 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. 8 इंटू 8 इंटू 5. 8 8 जा. चला, आता 3 क्वेश्चन आहेत टोटल. बरोबर आहे का नाही? या 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. नीट लक्ष द्या. 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. इकडे लक्ष द्या. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू, बोला, P इंटू R इंटू T होल अपॉन 100. प्रिन्सिपल किती आहे? 15000 इंटू रेट किती आहे? 8% इंटू टाइम किती आहे? 4 years होल अपॉन 100. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. 150 इंटू 8 इंटू 4. बरोबर आहे का? 15 आहे 120. बरोबर आहे का? 0 0 इंटू 4. बरोबर आहे का रे? 48 0 0. किती झालं? कळलं का? कोणाचं आलं इथपर्यंत? शाबास, व्हेरी गुड. अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती रे? 1500. अमाउंट किती आहे? प्रिन्सिपल किती? 4800. उत्तर काय आलं? 19800. 19800. कोणाचं आलं? गुड. हा, आलं ना तुमचं बरोबर. आता पुढे बघा, पुढे पुन्हा एकदा प्रिन्सिपल SI इज इक्वल टू, बोला, P इंटू R इंटू T होल अपॉन 100. बोला बाळांनो, 40,000 इंटू रेट किती रे? 10 इंटू 2 होल अपॉन 100. 0 0 400 इंटू 10 इंटू 2. 4000 इंटू 2. 4 2 जा 8,000. बघा बाळांनो. हा, बोला आता अमाउंट किती रे? 40,000 आणि हा 8,000. बरोबर आहे का?
किती झालं टोटल अमाऊंट इज इक्वल टू डायरेक्टली तुम्ही 48,000 बरोबर आहे ना 8,000 आणि 40,000 48,000 बरोबर आहे व्हेरी गुड राईट डाऊन पटापट मी काही होमवर्कला देतोय बघा चलो बनाओ लिखो P is equal to 25,000 R is equal to 4 time is equal to 4 year सगळ्यांनी तयारी करायची बरं का हां सर तुम्ही ना मला तो मागच्या वर्षीचा पेपर द्या ना मी ना फोटो काढून देईन ते कोणते काय तुला काल दिले ते तेच आहे का हां ते 4 होमवर्कला दिलेली ओके कालचे क्वेश्चन पेपर सोडवली तुम्ही